तर आज सकाळी मी लिटरली 3ला उठलेलो आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसला तर हे लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघा, आतनं पण दाखवतो. 3 AM मी उठलो आहे. याचं कारण म्हणजे एकच होतं की अभ्यास करत बसायचं होतं. आज सकाळचं बॉडी वेट 51.9 होतं, जरासं कमी आले. प्री वर्कआउट खाल्लेलंच आहे आणि हां, थोडा वेळ तर अभ्यासाला बसलेलो मी सकाळी. आणि ही गोष्ट मला करायला अजिबात आवडत नाही खरं, तरी पण ही माझ्याकडनं जरूर होत्या. ते म्हणजे वर्कआउटच्या वेळेला घड्याळाकडं जास्त लक्ष जाणं. त्यामुळे वर्कआउटकडं फोकस नाही आणि जे मी रिपिटेशन वगैरे ते मारालो आहे ते परफेक्टली नाही. तरी पण आज आहे रिस्टार्ट डे 73. आज होता लेग डे. पुश पुल स्प्लिटमध्ये लेग डे 2 वेळा घ्यायला लागतं, त्यामुळे ते भारीच वाटायल्यात. आणि आज हॅमस्ट्रिंगसाठी मी डंबलनं हे एक्सरसाइज, मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण हे एक्सरसाइज घेतलेलं मी. आणि काफ्ससाठी नेहमीसारखं काफ्सला मला चांगलंच वाटायलं स्टँडिंग, सो भारी वाटायलं. असं काही चेंज नाही काफ्सच्या एक्सरसाइजमध्ये. आणि पंप चांगलाच होता. पंपच्या वेळेला पण विषय कसा झाला, मला गडबड करायला लागली 5 मिनटात. हे आर्नॉल्ड पोल्सची प्रॅक्टिस करायला आजकाल मी जरा. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर माझं प्रोटीनवालं दही आणि बाकी सगळं तर पोस्ट वर्कआउट होता. आणि परिणाम आज पेपर चांगला गेला आहे. खुश आहे मी आज, कधी नाही ते. म्हणजे पेपर चांगला जाणं पण एक चांगली गोष्ट आहे. घरी आल्यानंतर बॉइल्ड एग्स वगैरे, त्याचा जरा मसाला वगैरे त्यांनी टाकलेला आणि सॅलड होतंच. संध्याकाळी मी मेडिटेशन करायचं विसरलेलो नाही आहे. मी मेडिटेशन आणि पुस्तक वाचन केलेलं आहे. आणि हां, सकाळी सांगायचं विसरलो, 7 तासांची झोप घेतली होती मी. आणि आजचं संध्याकाळचं टोटल 20,000 स्टेप्स डन डाएटमध्ये तेच होतं. टुमारो रिस्टार्ट अगेन.